ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप ओवळेकर यांचं दुःखद निधन झालेलं आहे. हे आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय दुःखद घटना आहे. खरं म्हणजे दिलीप ओवळेकर सारखे कार्यकर्ते मिळणं फार दुर्मिळ आहे आणि आनंद दिघे साहेबांच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता, कुठलंही पद नको म्हणणारा असा हा कार्यकर्ता. आनंद दिघे साहेब त्याच्या मोटरसायकलवर पण बसायचे आणि हेही आपण सगळ्यांनी पाहिलंय. दिघे साहेबांचं जीवापाड प्रेम दिलीप ओवळेकर यांच्यावर होतं आणि दिघे साहेबांना सर्वस्व मानणारा हा कार्यकर्ता आज आपल्यात नाही. खरं म्हणजे मध्ये मला भेटले होते त्यावेळेस नेहमी भेटल्यानंतर त्यांचं एक वेगळं आगळं जे काही भावना, प्रेम या ठिकाणी जाणवायचं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तर एवढा आनंद त्यांना झाला होता की त्यांनी माझ्याजवळ ज्या भावना व्यक्त केल्या त्या मला आताही आठवतात. माझ्या कानी त्यांचे शब्द आहेत की खऱ्या अर्थाने एक आपला नेता राज्याचा मुख्यमंत्री होतो हे त्यांना अगदी आनंद त्यांचा गगनात मावेनासा होता. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. खरं म्हणजे दिलीप ओवळेकर महापालिकेचे निधी वगैरे हे सगळं सोडून स्वतःच्या पैशाने रस्ते करणं, स्मशानभूमी करणं, लोकांना सोयीसुविधा देणं, हे सगळं दिलीप ओवळेकरांनी करताना आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे आगळा वेगळा एक समाजसेवक दिलीप ओवळेकरांच्या रूपाने या भागाला मिळाला होता आणि काम करत असताना कुठल्याही पदाची अपेक्षा न करता काम करणारे कार्यकर्ते फार दुर्मिळ असतात आणि त्याचं जिवंत उदाहरण आपण दिलीप ओवळेकर यांच्या रूपाने पाहिलं. अगदी साधेपणाने साधी राहणी. इथं आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे लोकांना बोलवून लोकांना मदत करणं, राशन देणं, जीवनावश्यक वस्तू देणं, हे सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि आता मनुष्य आहे, जन्म आणि मृत्यू अटळ आहे, परंतु शिवसैनिकांना किंवा सर्वसामान्य लोकांना, गोरगरिबांना, या आदिवासी पाड्यातल्या लोकांना इथे सोयीसुविधा करून स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून काम करणारा समाजसेवक. अनेक समाजसेवक आपण पाहतो, लोकप्रतिनिधी पाहतो, परंतु जेव्हा कुठे निधीची तांत्रिक अडचण येते त्यावेळेस मागचा पुढचा विचार न करता या गोरगरीब जनतेलाही हा विकास मिळाला पाहिजे, रस्ते मिळाले पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, ही भावना ठेवून काम करणारा समाजसेवक फार आपल्याला क्वचित पाहायला मिळतो. आणि हे भाग्य जे आहे शिवसेनेला आणि आम्हाला मिळालं. आणि म्हणून त्याचे जेवढं काही बोलता येईल तेवढं कमीच आहे. कारण मनुष्य गेला तर प्रत्येकाला आपल्याला जन्म मृत्यू अटळ आहे, परंतु माणूस किती दिवस जगला यापेक्षा कसा जगला हे फार महत्त्वाचं आहे. आणि कसा जगला, कुणासाठी जगला, समाजासाठी जगला हे दाखवून देण्याचं काम या ठिकाणी दिलीप ओवळेकर यांनी केलेलं आहे. आणि म्हणून सिद्धू देखील इथं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी दाखवलेला आदर्श जो आहे त्याच्यावर काम करतोय. आणि म्हणूनच आज कालपासून इथे हजारो लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आले. हीच खरं म्हणजे त्यांच्या कामाची पोचपावती आहे. आणि म्हणून मी त्यांना शिवसेनेच्या वतीने
या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देत असताना त्यांची आठवण चिरंतर या ठिकाणी कायम राहील. समाजसेवक कसा असतो, एक दुसऱ्यासाठी सर्वस्व पणाला लावणारा कार्यकर्ता कसा असतो, आपल्याला काय मिळेल यापेक्षा लोकांना काय मिळेल हे देणारा कार्यकर्ता कसा असतो, हे सगळं दिलीप ओवळेकर यांनी त्यांच्या कामातून दाखवलेलं आहे. दिलीप ओवळेकर एक कार्यकर्ता नाही तर आपल्या परिवारातला एक सदस्य या भावनेने काम करायचा. आणि आज आपल्यातून दिलीप ओवळेकर गेले असतील तरी सुद्धा त्यांचं काम, त्यांचं कार्य हे कायम लोकांच्या लक्षात राहणार आहे. आणि म्हणून त्यांची आठवण चिरंतर आपल्या सगळ्यांना होत राहील. आणि या कामाची प्रेरणा इतरही लोकांना मिळेल यासाठी आपण एक स्मारक त्यांचं एक करूया. आणि जेणेकरून त्यांची आठवण कायमस्वरूपी आपल्या ठाणेकरांना होत राहील. एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगतो. आणि असे कार्यकर्ते आपल्या दिघे साहेबांसोबत काम केलं, माझ्यासोबत काम केलं, आणि असे कार्यकर्ते मिळणं हे आपलं भाग्य असतं, दुर्मिळ असतं. म्हणून मी त्यांना शिवसेनेच्या वतीने, माझ्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या वतीने मी भावपूर्ण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, आदरांजली अर्पण करतो. ओम शांती.